नमस्कार, मी विलास बडे। रात्रीचे 10 वाजलेत। बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी केंद्रातून आहे। घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जागतिक तेल कंपन्यांना साकडं घातलंय। तेल उत्पादकांना तेलाची रक्कम भरणा करण्याविषयी अटींचा फेर आढावा घेण्याचं आवाहन यावेळी मोदींनी केलंय। नवी दिल्लीत तेल उत्पादक देशांचे तेल मंत्री आणि तेल कंपन्यांच्या सीईओंसोबत एक महत्त्वाची बैठक झाली आणि या बैठकीत मोदींनी उपस्थितांना संबोधित केलं। अमेरिकेने इराणवर घातलेल्या निर्बंधांवरही यावेळी चर्चा झाली आणि घसरता रुपया, पेट्रोल डिझेलचे सातत्याने वाढणारे भाव ही केंद्र सरकारची एक अत्यंत मोठी चिंता बनलेली आहे आणि या सगळ्यावर मार्ग काढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज एक महत्त्वाची बैठक दिल्लीत घेतलेली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या बैठकीत काय महत्त्वाचे मुद्दे मांडलेत, एक नजर टाकूया। कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतीमुळे भारतासारख्या तेल आयात करणाऱ्या देशांना मोठ्या प्रमाणात आर्थिक आव्हानांना सामोरं जावं लागतंय। तूट भरून काढण्यासाठी तेल कंपन्यांचा पाठिंबा खूप फायदेशीर ठरेल आणि तो हवा आहे असंही मोदींनी सांगितलंय। खरं तर मोदी सरकारसमोरची सगळ्यात मोठी चिंता जर आज काय असेल तर ती म्हणजे पेट्रोल डिझेलचे वाढणारे भाव आणि रुपयाची रोज होणारी घसरण। या बैठकीत गॅस सेक्टरमध्ये खासगी कंपन्यांची मोठी भूमिका हवी हे देखील मोदींनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे। खरं तर मोदी सरकारच्या समोर जे नवे प्रश्न उभे राहिलेले आहेत त्या सगळ्या संदर्भात आज काय मार्ग काढता येतो यासाठी ही महत्त्वाची बैठक झाली आणि या बैठकीत पेमेंट नियमचा तेल कंपन्यांनी फेर आढावा घ्यावा हे देखील मोदींनी स्पष्टपणे सांगितलं। त्यामुळे या बैठकीतून नेमकं काय हाती येतं हे बघणं महत्त्वाचं। तिकडे केरळच्या शबरीमला मंदिरात महिलांना प्रवेश द्या जाऊ नये या मागणीसाठी भाजपनं केरळमध्ये 5 दिवसांची मेगा रॅली काढली। ही रॅली आज राजधानी तिरुअनंतपुरममध्ये जाऊन धडकली। 17 रोजी शबरीमला मंदिरात भक्तांची पुन्हा सुरू होणार आहे। याआधी पिनराई विजयन सरकारनं निर्णय घ्यावा असं अल्टिमेटमच भाजपनं दिलंय, तर दुसरीकडे विजयन यांनी भाजपवर तोफ डागली आहे। केरळ सारख्या धर्मनिरपेक्ष राज्यात धार्मिक दुही माजवण्याचा प्रयत्न भाजप करत आहे असा आरोप सुद्धा त्यांनी केला। बॉलिवूडचे बॅड बॉय शक्ती कपूर यांनी मी टू मोहिमेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हस्तक्षेप करावा अशी मागणी केली आहे। उद्या थेट तुमच्यावर आरोप झाले, तुम्ही काय करणार असा सवाल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना विचारला आहे। मी टू मोहिमेतील 70% प्रकरणात करण्यात आलेले आरोप हे ब्लॅकमेलिंग उद्देशाने करण्यात आल्याचं शक्ती कपूर यांचं म्हणणं आहे। उस केस को बिना किसी कलाकार, मंत्री, किसी बिजनेसमैन का नाम मत लो, उससे क्या होता है उस इंसान का करियर जब नाम आता खत्म हो जाता है। मोदी साहब, डोंट डू दिस, यू फिनिश इट, डोंट डू दिस। आई विल फाइट फॉर दिस, आई विल फाइट फॉर दिस, क्योंकि मैं जिंदगी के अंदर मेरे ऊपर बहुत हुआ है ये। तो इंसान और आदमी का नाम आने से पहले इस केस को कोर्ट में लेके जाओ। लैंगिक गैरवर्तनाचा आरोप करणाऱ्या पत्रकार प्रिया रमानी यांच्या विरोधात परराष्ट्र राज्यमंत्री एम.जे. अकबर यांनी अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला। नवी दिल्लीतल्या पतियाळा कोर्टात त्यांनी सोमवारी हा दावा दाखल केला। तब्बल 97 वकिलांची फौज अकबर यांनी उभी केली आहे। भारतीय दंड संहितेच्या 499 नुसार या खटल्यात दोषी आढळल्यास 2 वर्षांची शिक्षा होऊ शकते। आपल्या विरोधातले सर्व आरोप खोटे आणि निराधार असल्याचा दावा अकबर यांनी केला। मीटूच्या मोहिमेत 15 महिला पत्रकारांनी त्यांच्यावर लैंगिक गैरवर्तनाचा आरोप केला। दरम्यान गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनीही पहिल्यांदाच मीटू मोहिमेवर भाष्य केलंय। त्या म्हणतात की नोकरदार महिलांचा मान सन्मान राखायला हवा, त्यांना त्यांचे अधिकार दिले पाहिजेत। त्यांचे अधिकार, पद, प्रतिष्ठा जर कोणी नाकारत असतील तर अशांना त्यांची जागा दाखवायलाच हवी। मान्सूनच्या दुसऱ्या टप्प्यात पावसात मोठा खंड पडल्याने राज्यात खरीप उत्पादनात 20% घट होण्याची शक्यता आहे। ऑगस्ट सप्टेंबरमध्ये पावसात खंड पडल्यानं खरीपासोबत रबीलाही फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येते। हवामानातल्या बदलानं हे घडत असताना हवामान विभागाला याचा योग्य अंदाज वर्तवता न आल्यानं शेतकरी आता हवामान विभागाच्या विरोधात आक्रमक होत आहेत। पुण्याच्या हवामान विभागाच्या कार्यालयासमोर जमलेले हे बीड जिल्ह्यातले दुष्काळबाधित शेतकरी हवामान विभागानं यंदा उन्हाळ्यामध्ये देशात 97% पावसाचा अंदाज वर्तवला होता, पण प्रत्यक्षात त्यामध्ये तब्बल 7% तूट। त्याचा फटका या खरीपाला तर बसलाच आहे, पण रब्बीमध्ये किती नुकसान होणार आहे याचा अंदाज आज लावता येणार नाही। त्याप्रमाणे आज विदर्भातही शेतकरी संघटनांनी आंदोलन केलं आणि हवामान विभागाविरोधात पोलिसात तक्रार केली आहे। हा जो 7% पाऊस कमी आला, या कमीना मागे शेतकऱ्यांना
नुकसान कसं होईल आणि व्यापाऱ्यांना फायदा कसा होईल हा हवामान खात्याची मिलीभगत होती। आणि या मिलीभगतपासून शेतकऱ्यांना जे नुकसान झालेलं आहे याकरता राष्ट्रीय स्वराज्य पार्टी माननीय पोस्ट कमिशनर साहेब नागपूर आणि नागपूर जिल्हाधिकारी साहेब नागपूर यांना निवेदन देऊन प्रति एकर शेतकऱ्यांना 20,000 रुपये प्रति एकर त्यांना मिळाले पाहिजे। हवामानाचा अंदाज चुकल्यानं शेतकऱ्यांचं नियोजन चुकून मोठा आर्थिक नुकसान झाल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला, पण हवामान विभाग हे मांडण्यास तयार नाहीये। 99% पाऊस पडेल, पण ॲक्च्युअलमध्ये पडला आहे 93%। आणि हा 99% हा स्मॉलर रिजन जितका छोटा होतो त्याच्यामध्ये मॉडेल जे न्यूमेरिकल मॉडेल त्याच्यामुळे हा फोकस आपल्याला कम्प्यूट होऊन आपल्यापर्यंत येतो। त्यामध्ये प्रत्येक फिजिकल आणि ॲटॉमिक प्रोसेसचे ते एरर्स असतात, कम्प्युटेशनल एरर्स असतात, सगळे एरर ॲक्युमुलेट होऊन जवळपास 8% एरर राहण्याची शक्यता होती। हवामान खात्यानं आपली कामगिरी चोख बजावल्यानं आता शेतकऱ्यांचे डोळे सरकारकडून मिळणाऱ्या दुष्काळाच्या मदतीला लागले। पुण्याहून अद्वैत हेतासह प्रवीण मुधोळकर, न्यूज 18 लोकमत, नागपूर। हवामानाबरोबर हवामान खातेही लहरी झालंय का हा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे। तिकडे दुष्काळाच्या झळा जसजशा तीव्र आहेत तसतसा त्याचा गंभीर परिणाम सुद्धा दिसू लागलाय। पिकांना जगवण्यात अपयश आलेल्या माढा तालुक्यातल्या एका शेतकऱ्यानं आपलं आयुष्य संपवले। ऊस उत्पादक केलेल्या किसन मुरेंनी 2 बोरवेल गेला, पण त्याला पाणी काही लागलं नाही, डोळ्यावर कर्ज झालं म्हणून त्यांनी प्राशन करून आयुष्य संपवलं। तर धुळ्यातील विंचू आणि आंबेळे या 2 गावातील शेतकऱ्यांनी आत्महत्या केली। विंचूमधील संदीप भास्कर तर आंबोडे गावातल्या राकेश सरक या 22 वर्षीय शेतकऱ्यानं आत्महत्या केलेली आहे आणि आपलं जीवन संपवलं। दुष्काळाच्या जसजशा तीव्र होत आहे तसा त्याचा परिणाम आपल्याला दिसतोय आणि याचमुळे शेतकऱ्यांच्या पुढे जे संकट उभं टाकलेलं आहे ते अत्यंत दुर्दैवी आहे। पाण्याअभावी शेतकऱ्यांच्या स्वप्नांची झालेली राख रांगोळी म्हणजे दुष्काळाचे दशावतार। या मक्याच्या विकासासोबत जळालेल्या स्वप्नांमधून काढणी होण्याचा आणि दुष्काळ 2 हात करण्याचा हा केविलवाणा प्रयत्न। काळ्या मातीत राबे हे हात आधी नाहीत, हे ते हात आहेत ज्या हातांनी आशियाई खेळांमध्ये हल्ल्याना मागे सोडत सुवर्ण पदकात गवशी घातली, हातांनी तिरंग्याची शान वाढवली। हे हात आहेत राठोडा खेळू दत्त भोकनाळ। देशासाठी वर्ण पदकाची कमाई करून गावाकडे सुट्टीवर आलेल्या दत्तूला दुष्काळ झळा सहन कराव्या लागतात। मी घरी आलो 1 महिने सुट्टी बघितलं मक्का सोन्याच्या की लहान म्हणत होते की मक्का तर दाणे भरलेले नाही पूर्ण आणि पाण्याअभावी किंवा आपल्याच पीक येऊ शकतं वर्षी, कारण पाण्याची खूप जास्त प्रॉब्लेम आहे, दुष्काळ खूप भयानक। तू आज जगासाठी भलेही एक आंतरराष्ट्रीय खेळाडू आहे, सेलिब्रिटी आहे, पण वडील गेल्यानंतर घराची जबाबदारी खांद्यावर घेतलेल्या दत्तूची नाळ आजही मातीशी जोडली आहे। असतो किंवा जगात टॉप नंबर म्हणजे एशिया टॉप नंबरला असलो तर काही प्रॉब्लेम, पण कसं आहे की मका सोंगण्याचं काम हे जे मी ही करत होतो म्हणजे एशियन गेम्स इतर आता झाले या गोष्टी किंवा एमपीएन ह्या गोष्टी झाल्या, पण या आधी ज्या मकातून म्हणजे शेतात तयार झालो त्या शेतात जर मी आज काम केलं असतं तर एक वेगळी गोष्ट आहे आणि मला तिला अजून वाटत नाही, कारण मी मका सोंगते किंवा शेतीचंही काम करतो। माणसं यश शिखरावर पोहोचली की पायथ्याला विसरून जातात, पण दत्तू सारखे यशवंत आभाळाला साथ घालतानाही मातीत घट्ट पाय होऊन उभे राहतात। याचं खरंच कौतुक करावं की देशासाठी गोल्ड मेडल मिळवणाऱ्या खेळाडूलाही दुष्काळाचे चटके सहन करावे लागतात, याबद्दल खेद व्यक्त करावा हा खरा प्रश्न आहे। बब्बू शेख, न्यूज 18 लोकमत, मनमाड। नवरात्रीच्या 6व्या दिवशी आज अंबाबाई देवीची वैष्णवी रूपात पूजा करण्यात आली। विष्णूचे स्त्रीरूप अथवा विष्णू रूपात अंबाबाईला सजवण्यात आलं होतं। या दृश्याचं ब्रिटनमध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय, तरी येतोय कुठेही जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत।